नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये महाशिवरात्रीबद्दल माहिती पाहणार आहोत. महाशिवरात्री कधी आहे, त्याचे महत्त्व काय, पूजाविधी आणि मुहूर्त याबद्दल माहिती जाणून घेऊया. शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. प्रत्येक महिन्यातील वद्य चतुर्दशीची रात्र ही शिवरात्र मानली जाते, परंतु माघ वद्य चतुर्दशीची रात्र ही महाशिवरात्र म्हणून विख्यात आहे. महाशिवरात्री हे शिवभक्तांच्या दृष्टीने अत्यंत पवित्र असे एक व्रत आहे. शंकर हा महायोगी अतुल पराक्रमी असूनही त्यागी विरागी असा आहे. महाशिवरात्रीचा दिवस शिवभक्तांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी सर्व भक्त महादेवाची मनोभावे पूजा करून व्रत करतात. या दिवशी महादेवाकडे केलेली प्रार्थना पूर्ण होते असे म्हणतात. पाहूयात मग महाशिवरात्री नेमकी कोणत्या दिवशी आहे, पूजा आणि व्रत कोणत्या दिवशी करावे. महाशिवरात्रीचा दिवस हा धार्मिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी महादेव व पार्वती देवी यांचा विवाह सोहळा संपन्न झाल्याची कथा असल्याने हा दिवस विशेष मानला जातो. महाशिवरात्रीच्या दिवशी भक्त महादेवाची विधिवत पूजा करतात. तसेच या दिवशी संपूर्ण दिवस शंकरासाठी उपवास करतात. हा उपवास दुसऱ्या दिवशी महादेवाची पूजा करून सोडला जातो. या दिवशी सर्व शिवमंदिरांची सजावट केली जाते. आरती करून सर्व ठिकाणी प्रसाद वाटण्यात येतो. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी व्रत करून जो कोणी मनोभावे शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करून जलाभिषेक करतो, त्या भक्तावर महादेव प्रसन्न होऊन कृपा करतात. 15 फेब्रुवारी सायंकाळी 5:04 सुरू होणार आहे आणि 16 फेब्रुवारी सायंकाळी 5:34 तिथी समाप्त होणार आहे. उदयतिथीनुसार महाशिवरात्री 15 तारखेला साजरी केली जाईल. महाशिवरात्री पूजेचा शुभ मुहूर्त सायंकाळी 6:11 ते रात्री 9:22 आहे आणि रात्री 9:23 ते मध्यरात्री 12:34 आहे. महाशिवरात्री पूजा कशी करावी, तर महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे, स्वच्छ वस्त्र परिधान करावे, पांढरे कपडे परिधान केल्यास उत्तमच. त्यानंतर आपल्या घरातील देवाची पूजा करावी. महादेवाच्या शिवलिंगावर जलाभिषेक करून त्याला भस्म लावावे, बेलपत्र अर्पण करावे. त्यानंतर ओम नमः शिवाय या मंत्राचा किमान 1 ते 11 माळा जप करावा. शिवस्तुतीचे पठण करावे. शेवटी आरती करून महादेवाला चुरम्याचा नैवेद्य दाखवावा. दिवसभरात शिवमंदिरात जाऊन दर्शन घ्यावे व शिवलिंगावर जलाभिषेक करावा. त्यानंतर सायंकाळी प्रदोष काळात आपल्या घरात एक चौरंग मांडून त्यावर वस्त्र अंथरून शिवलिंग स्थापित करावे. शिवलिंगाची अभिषेक करून बेलपत्र वाहून पूजा करावी. महाशिवरात्रीची कथा वाचावी. मंत्र जप व आरती करून पूजा संपन्न करावी. त्यानंतर दुसऱ्या दिवशी व्रत सोडावे. श्री शिवलीलामृत हा ग्रंथ प्रसिद्ध आहे. शिवलीलामृतातील 11वा अध्याय विशेष प्रभावी असल्याचा जनमनाचा अनुभव आहे. महाशिवरात्रीचे महात्म्य सांगताना शिवलीलामृताच्या दुसऱ्या अध्यायात सर्व प्रकारचे मोठमोठे पर्वणी काळ शिवरात्रीवरून ओवाळून टाकावेत. या दिवशी त्रिकाल पूजा, मंत्र, स्तोत्र पठण तसेच शिवनामाचा जप केला असता तो अपार पुण्यकारक ठरतो असे म्हणतात. महाशिवरात्रीचे प्रकार किती सांगितले गेले आहेत ते बघू. महाशिवरात्रीचे व्रत कसे करावे याविषयी विवेचन विविध ग्रंथातून आढळते. नित्यशिवरात्र, पक्षशिवरात्र, मासशिवरात्र, योगशिवरात्र व महाशिवरात्र असे शिवरात्रीचे 5 प्रकार आहेत. त्यापैकी महाशिवरात्री ही सर्वश्रेष्ठ मानली जाते. दररोजची रात्र ही नित्यशिवरात्र, शुद्ध चतुर्दशीची रात्र ही पक्षशिवरात्र, प्रत्येक महिन्याच्या वद्य चतुर्दशीची रात्र ही मासशिवरात्र आणि योग सामर्थ्याने निर्माण केलेली रात्र ही योग शिवरात्र मानली जाते. महाशिवरात्रीचे व्रत कसे करावे ते पाहूयात. माघ वद्य त्रयोदशीला एक वेळ भोजन करून राहावे. चतुर्दशीच्या दिवशी सकाळी व्रताचा संकल्प केला जातो. स्नान, शिवपूजनद्वारे व्रत पूर्ण करावे. उपवास, पूजा व जागरण ही या व्रताची 3 मुख्य अंगे आहेत. रात्रीच्या 4 प्रहारांपैकी प्रत्येक प्रहारामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने शिवाची पूजा केली जाते. तिला यामपूजा असे म्हटले जाते. पूजा करताना शिवाला विशेष प्रिय म्हणून बेल, आंबा वगैरेंची पाने वाहिली जातात. विशिष्ट वर्षे व्रत केल्यानंतर त्याचे उद्यापन करता येते. या काळात उपवास, जागरण वगैरे गोष्टी नकळत घडल्या तरी व्यक्तींचा उद्धार होतो अशी लोकांची श्रद्धा असून ती सूचित करणाऱ्या अनेक कथाही प्रचलित आहेत. 2026 महाशिवरात्री कधी आहे, तर यंदा रविवार 15 फेब्रुवारी 2026 रोजी
महाशिवरात्री आहे. माघ महिन्यात या शिवरात्रीस विशेष महत्त्व असल्याने तिला महाशिवरात्री असे म्हणतात. यंदा 2026मध्ये 15 फेब्रुवारीच्या उत्तर रात्री 12:28 ते 1:18 या कालावधीमध्ये निशित काल आहे. अन्य व्रतांमध्ये पंचांगानुसार सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा आहे, परंतु महाशिवरात्री व्रतात निशित कालाला महत्त्व असून या दिवशी करायचे शिवपूजन प्रदोष काळानंतर रात्री केले जाते. रात्रीचे समान 15 भाग केल्यानंतर त्यापैकी 8वा भाग तो निशित काळ होय. जेव्हा निशित काळी कृष्ण चतुर्दशी म्हणजे महिन्याच्या दुसऱ्या पंधरवाड्याची 14वी तिथी असेल, तिला शिवरात्री असे म्हणतात. महाशिवरात्रीला जलाभिषेक, रुद्राभिषेकाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. देवांचे देव आणि तिन्ही लोकांचे स्वामी महादेवांचा हा सर्वात मोठा उत्सव असतो. या दिवशी भक्तिभावे शिवाची आराधना केल्यास भगवान शंकर प्रसन्न होतात आणि शिवभक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात असे मानले जाते. तर काही कथानुसार या दिवशी शिव आणि पार्वतीचा विवाह झाला होता. काही ठिकाणी या दिवसाला जलरात्री असे संबोधले जाते. विश्वाच्या निर्मितीदरम्यान भगवान ब्रह्मदेवाच्या मदतीने महाशिवरात्रीच्या मध्यरात्रीला भगवान शिव रुद्र रूपात कसे प्रकट झाले याबद्दल एक महाशिवरात्रीची कथा देखील आहे. असे म्हटले जाते की या रात्री भगवान शिव यांनी रुद्रतांडव नावाचे वैश्विक नृत्य केले. त्यांची पहिली पत्नी सती हिचा मृत्यू झाल्याचे ऐकल्यानंतर सृष्टी, संरक्षण आणि विनाशाचे हे नृत्य घडले. महाशिवरात्रीची आणखी एक महत्त्वाची कथा अशी आहे की जेव्हा देव समुद्र मंथन करत होते तेव्हा त्यांना असे विष सापडले जे सर्व काही नष्ट करू शकते. जगाचे रक्षण करण्यासाठी भगवान शिव यांनी ते विष प्राशन केले आणि सर्वांना वाचवले. यामुळे महाशिवरात्री हा उत्सव त्यांच्या भक्तांसाठी विश्वाचे रक्षण केल्याबद्दल त्यांचे आभार मानण्याचा काळ आहे. शिवतत्व या दिवशी प्रथम पृथ्वीवर अवतरल्यामुळे हा दिवस महाशिवरात्री म्हणून साजरा केला जातो असेही म्हटले जाते. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.